नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील औक्षण ही जी कविता आहे, या कवितेचा भावार्थ समजावून घेणार आहोत. सुरुवातीला ह्या कवितेच्या ज्या कवयित्री आहेत त्यांची काय प्रस्तावना दिलेली आहे ती प्रस्तावना आपण जाणून घेऊया. या कवितेच्या कवयित्री आहेत इंदिरा संत. त्यांचा कालावधी आहे 1914 ते 2000. काय म्हटलंय बघा प्रस्तावनेमध्ये, सुप्रसिद्ध कवयित्री, कथाकार, ललित लेखिका, विशुद्ध भावकविता लिहिणारी कवयित्री म्हणून तत्कालीन समीक्षकांनी इंदिराबाईंच्या कवितेला मुक्त दाद दिली. इंदिरा संत हे नाव मंडळी आपल्या कविता विश्वाला नवीन नाव नाहीये. अतिशय प्रसिद्ध अशा या कवयित्री आहेत. पण कविता लेखनाबरोबरच त्या कथाकार म्हणून सुद्धा नावाजलेल्या होत्या आणि ललित लेखिका म्हणून सुद्धा प्रसिद्ध होत्या. समीक्षकांनी म्हणजे जे पुस्तकांचं परीक्षण लिहितात अशा समीक्षकांनी इंदिरा संतांच्या कवितेला अतिशय मुक्त दाद दिली, म्हणजेच त्या कवितेची त्यांनी वाहवा केलेली आहे. का बरं? कारण विशुद्ध भावकविता लिहिणारी कवयित्री म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. म्हणजे त्यांच्या कवितेमधनं उत्कट भावना, विवशता आपल्याला जाणवते. पुढे त्यांनी काय म्हटलंय बघा प्रस्तावनेमध्ये, प्रीती, विरह, एकाकीपणाचे दुःख आणि भावनांचा कल्लोळ निसर्ग प्रतिमातून भावोत्कटतेने आणि नेमक्या शब्दांमधून अभिव्यक्त करण्याची शैली हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य होय. काय त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य? की प्रेम, प्रीती, विरह, एकाकीपण ह्या सगळ्या ज्या काही भावना आहेत, ह्या भावनांचा कल्लोळ म्हणजे ह्या भावना त्यांच्या कवितांमधनं उचंबळून आलेल्या दिसतात आणि निसर्ग प्रतिमा म्हणजे निसर्गातले दाखले देऊन अतिशय भावनाशीलतेने आणि नेमक्या शब्दामधनं त्यांनी आपल्या कविता शब्दबद्ध केल्या आहेत आणि हेच त्यांच्या काव्याचं, कवितेचं विद्यार्थी मित्रांनो वैशिष्ट्य आहे बरं का. त्यांचे मेंदी आणि मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम, चितकळा, वंशकुसुम, निराकार हे कविता संग्रह. कोणकोणते? मेंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, त्याच्यानंतर गर्भरेशीम, चितकळा, वंशकुसुम आणि निराकार. त्याच्यानंतर कथासंग्रह कोणते होते? श्यामली, कदली, चैतू हे कथासंग्रह असे विपुल लेखन प्रसिद्ध आहे. त्यांच्या गर्भरेशीम या संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे साहित्यिकासाठी अतिशय मानाचा जो पुरस्कार असतो, साहित्य अकादमी पुरस्कार, तो पुरस्कार इंदिरा संत यांना मिळालेला आहे. आणि इंदिराबाईंचा जो गर्भरेशीम हा कविता संग्रह आहे, त्या कविता संग्रहासाठी मिळालेला आहे. आता या औक्षण कवितेमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला? खालच्या ओळीमध्ये त्यांनी दिलंय बघा, सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियांकडून केले जाणारे हे औक्षण आहे. औक्षण करताना मनात येणाऱ्या विविध भावनांचे वर्णन कवयित्रींनी प्रस्तुत कवितेतून केलेले आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कुठे पुस्तकात वाचलं असेल किंवा टीव्हीवर एखाद्या सिरियलमध्ये, पिक्चरमध्ये बघितलेलं असेल की एखादा जवान, एखादा सैनिक ज्या वेळेला रणांगणावरती लढण्यासाठी जात असतो, त्यावेळेला त्याचे जे घरचे कुटुंबीय आहेत ते काय करतात? त्याचं औक्षण करतात.
म्हणजेच निरांजनाच्या दिव्याने त्याला ओवाळतात आणि त्याचं शुभचिंतन करतात, की जेणेकरून रणांगणामध्ये खूप पराक्रम गाजवून आपल्या देशाला जिंकण्यामध्ये मदत करून आपला हा जवान किंवा आपला हा सैनिक, आपल्या घरातील ही व्यक्ती सुखरूप परत येऊ दे म्हणून असं औक्षण केलं जातं. आणि तोच धागा पकडून कवयित्रींनी या कवितेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, की सीमेवरती लढायला जो जवान जातो, सैनिक जातो, त्याला फक्त कुटुंबातनं नाही, तर साऱ्या देशवासियांकडूनच औक्षण केलेलं आहे. आणि हे औक्षण करताना मनामध्ये ज्या वेगवेगळ्या भावना देशवासियांच्या मनामध्ये आलेल्या आहेत, त्या ह्या कवितेमधनं व्यक्त केलेल्या आहेत. कळली आहे प्रस्तावना विद्यार्थी मित्रांनो? चला, आता आपण प्रत्यक्ष तो जो कवितेचा अर्थ आहे, त्या कवितेच्या अर्थाला आपण आता सुरुवात करूया. काय म्हटलंय बघा, नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. ह्या पहिल्या 4 ओळींमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केलाय कवयित्रींनी बघा. कवयित्री असं म्हणतात, की रणांगणावरती शत्रूशी लढायला जो जवान चाललेला आहे, त्याच्याविषयीची कृतज्ञता आणि त्याच्याविषयीचं शुभचिंतन प्रगट होतं आहे. कोणत्या शब्दांमधनं? की नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त. शीर, त्यांनी काय सांगितलेलं आहे, की हे जवाना, आमच्याकडे आमच्या मुठीमध्ये म्हणजे आमच्याकडे कोणतीही संपत्ती नाही, द्रव्य कोणतीही संपत्ती नाही. मुठीमधनं तुझ्यावरती ही सगळी संपत्ती उधळावी इतकी संपत्ती आमच्याकडे नाही आहे. आणि आमच्या रक्तवाहिन्यांमध्ये किंवा आमच्या शिरेमध्ये पुरेसं रक्त पण नाही आहे. काय करावं ते कळत नाही आहे. आमच्या कष्टाचं सामर्थ्य, आमच्या कष्टाचं बळ सुद्धा नाही आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या पहिल्या 4 ओळींमधनं असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जवानाला, की तू रणांगणावरती जातो आहेस. तुझ्यावरचं प्रेम आम्हाला व्यक्त करायचं आहे. तुझं शुभचिंतन करायचं आहे. तुला दिलासा द्यायचा आहे. पण ते देत असताना आमच्याकडे खूप संपत्ती पण नाही. आमच्या शिरेमध्ये, आमच्या धमन्यांमध्ये एवढं रक्त पण नाही आहे. काय करावं आम्हाला कळत नाही आहे. आमच्याकडे कष्टाचं सामर्थ्य पण नाही आहे. म्हणजे इथे देशवासीय सांगतायत, की आम्ही तुझ्यापुढे अतिशय दुबळे आहोत, अतिशय दुय्यम आहोत, पण तरी सुद्धा आम्हाला तुला सपोर्ट करायचा आहे. आम्हाला तुला आधार द्यायचा आहे, आम्हाला तुझं शुभचिंतन करायचंय, तुझ्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. मग आता पुढच्या कडव्यामध्ये काय म्हटलंय बघा, जीव ओवाळावा तरी, जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाते पुढे, त्याची केवढीशी शान शान. काय म्हटलंय बघा, पुढच्या कडव्यामध्ये कवयित्री म्हणतायत, म्हणजेच देशवासीय म्हणतायत, खरं तर आम्ही तुझ्यावरनं आमचा जीव ओवाळून टाकायला हवा. इतकं तुझं शौर्य आहे, इतकं तुझं धैर्य आहे, इतका तुझा पराक्रम आहे, की तू पार सीमेवर शत्रूशी लढायला न डगमगता चालला आहेस. आमच्यासारख्यांचं जीवन वाचवण्यासाठी, भारतभूचं रक्षण करण्यासाठी तू चाललेला आहेस, तर आम्ही काय केलं पाहिजे खरं तर? तुझ्यावरनं आमचा जीव ओवाळून टाकला पाहिजे, तुझ्यावर आमचा जीव कुर्बान केला पाहिजे. पण आमचा हा जीव किती आहे? खूप लहान आहे, खूप अतिशय दुय्यम आहे. तुझ्या शौर्य गाथेपुढे म्हणजे तुझ्या पराक्रमापुढे, तुझ्या शौर्यापुढे आमचा हा लहानसा जीव आहे, त्याचं काय मोल असणार आहे? त्याची केवढीशी शान, त्याची केवढीशी शान म्हणजेच काय? आमचा जीव अतिशय दुय्यम आहे रे. हे जवाना, आमचा जीव अतिशय दुय्यम आहे. आम्ही आमच्या परीने कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. पुढच्या कडव्यामध्ये काय म्हटलंय बघा, वर घोंगावे बंबारा. बंबारा म्हणजे काय? गोळीबार बरं का विद्यार्थी मित्रांनो. पुढे कल्लोळ धुराचे. कल्लोळ म्हणजे लोट. धडाडत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. काय करतोय तो जवान? रणांगणावरती
जाऊन तो जवान काय करणार आहे, काय करतो, की प्रत्यक्ष ज्या वेळेला युद्ध चालू होतं आहे, त्यावेळेला वर घोंगावे. घोंगावे म्हणजे वरती आपल्या डोक्यावरती बंबारा म्हणजे लढाऊ विमानं, गोळीबार असं सगळं चालू असतं. बॉम्ब फुटले जातात, गोळ्यांचा वर्षाव होतो, लढाऊ विमानं वरती आकाशामध्ये आपल्या डोक्यावरती घिरट्या घालत असतात. पुढे कल्लोळ धुराचे आणि या सगळ्या गोळीबाराचा जो धूर आहे तो सर्वदूर पसरलेला असतो. परंतु धडाडत्या तोफांमधूनही तोफा धडाडल्या जात असतात. पुढचं काहीही दिसत नसतं, इतका सगळीकडे धूर झालेला असतो. पण तरी सुद्धा अतिशय जिद्दीने तुझं पाऊल पुढे पडत आहे. म्हणजेच अतिशय जिद्दीने शत्रूशी लढण्यासाठी तू स्वतःचं पाऊल हिमतीने उचलत आहेस. त्या रणांगणामध्ये, त्या रणधुमाळीमध्ये सुद्धा तू अतिशय जिद्दीने लढत आहेस. लक्षात येतोय अर्थ विद्यार्थी मित्रांनो? पुढच्या कडव्याकडे जाऊया. पुढच्या कडव्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय बघा. तुझी विजयाची दौड डोळे भरून पहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. पुढे देशवासीय त्या जवानासाठी काय म्हणत आहेत, की तुझी विजयाची दौड म्हणजे तू मिळवून आणलेला विजय, तू प्राणपणाला लावून विजय मिळवून आणलेला आहे, डोळे भरून पहावी. म्हणजे तू जो विजय मिळवून आणलेला आहे, ही तुझी विजयी जी घोडदौड आहे, ती आम्ही प्रेमाने डोळे भरून पाहतो. आम्हाला खूप अभिमान वाटतो. हे पाहताना काय होतंय, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. आणि काय होतं आहे, प्रेमाने आम्ही तुझ्याकडे जेव्हा पाहतोस, तू विजयी होऊन आल्यानंतर त्यावेळेला आमच्या डोळ्यामध्ये अश्रुरूपी ज्योतीच उजळतात. आमच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागतात. त्याला इथे कवयित्रींनी काय उपमा दिलेली आहे, अश्रूंच्या ज्योती उजळतात. ज्योत ज्योत पाजळावी. आणि आसवांच्या या असंख्य ज्योतींनी आम्ही तुला काय करतो आहे, मानाचा मुजरा करतो आहे. आम्ही तुला त्रिवार वंदन करतो आहे, प्रेमानं तुझं कौतुक करतो आहोत. आणि शेवटी कवयित्री काय म्हणतात बघा. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण. राखण म्हणजे काय, रक्षण. राखणचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, रक्षण. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, दीन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. आम्ही दीन दुबळे आहोत. काय म्हटलंय बघा सगळ्या कडव्याचा अर्थ. अशा असंख्य ज्योतींची, अशा अगणित डोळ्यामध्ये तेवणाऱ्या ज्या ज्योती आहेत, त्या ज्योती काय करणार आहेत, तुझं रक्षण करणार आहेत, तुझी राखण करणार आहेत. म्हणजे आम्ही आहोत असा आधार, असा विश्वास तुला मिळणार आहे. त्या विश्वासावरती तू लढाई करायला जाणार आहेस आणि जिंकून आल्यानंतर आम्ही ह्या प्रेमाच्या ज्योतींनी तुझी राखण करणार आहोत. दीन दुबळ्यांचे असे, आम्ही दीन दुबळे आहोत, तुझ्यासमोर आम्ही अतिशय दुय्यम आहोत, पण तरी सुद्धा या अश्रूंच्या ज्योतींनी आम्ही तुझं औक्षण करत आहोत. आम्ही तुला ओवाळत आहोत आणि तुला अखंड आयुष्य मिळो, दीर्घायुष्य मिळो, असं आम्ही काय करतो आहोत, शुभचिंतन करत आहोत. असा आम्ही तुला आशीर्वाद देत आहोत, असं शेवटच्या कडव्यामध्ये कवयित्रींनी सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आत्ताच्या कवितेतून आपण काय शिकलो, की आपले जवान ज्या वेळेला शत्रूशी रणांगणावरती झुंज देत असतात, झुंज संपल्यानंतर विजयी होऊन ज्या वेळेला ते माघारी येतात, त्यावेळेला त्यांना दिलासा मिळाला पाहिजे, की ज्या लोकांसाठी आम्ही रणांगणावरती शत्रूशी झुंज देत आहोत, त्या लोकांना सुद्धा आमच्या ह्या कार्यकर्तृत्वाची काय आहे, चिंता आहे किंवा त्याची जाणीव आहे. आणि म्हणून देशवासियांनी स्वतःच्या परीने काय करायला पाहिजे आहे, ह्या जवानांचं औक्षण करायला हवं आहे, त्यांना शुभचिंतन द्यायला हवं आहे. आणि ते शुभचिंतन वेगवेगळ्या दाखल्यांमधून आपल्याला या कवितेमधनं कवयित्री इंदिराबाईंनी, इंदिरा संत यांनी उलगडून दाखवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आज आपण जो औक्षण हा पद्यपाठ बघितला, त्याचा अर्थ नक्कीच कळला असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण औक्षण ह्या कवितेचा जो प्रश्नोत्तरांचा भाग आहे
त्याच्या स्लाइड तो भाग सुद्धा आपण प्रसारित करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भागाच्या शेवटी एक सूचना करायची आहे, की आपल्या स्पंदन अकॅडमी मार्फत आपले ऑनलाईन क्लासेस सुद्धा असतात. CBSE, ICSE चे 5वी ते 10वी मराठी संस्कृत आणि स्टेट बोर्डचे 8वी ते 10वी मराठी सेमी आणि इंग्लिश मीडियमचे. जर का तुम्हाला अशा ऑनलाईन क्लाससाठी संपर्क करायचा असेल, तर माझा मेल तुम्हाला ह्या स्लाइडवरती दिसतो आहे, त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळायला लागेल. आणि इयत्ता 8वी ते 10वी मधली तुमच्या ओळखीचे जे विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा आपल्या स्पंदन अकॅडमी ह्या शैक्षणिक चॅनलची लिंक नक्की पाठवा. धन्यवाद मित्रांनो.